रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात कांद्यासंदर्भातील आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. या बातम्या आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा होणार आहे आणि याच संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती ही जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कांदा निर्यात बंदीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, कामगार धोरणामुळेही समाजातील काही घटकामध्ये नाराजी आहे. त्यामुळे या नाराज घटकाकडून नाशिक दौऱ्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने, आंदोलने करण्याच्या शक्यतेची धास्ती पोलीस यंत्रणेने घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा पोलिसाकडून अनेकांना कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत. नाशिकमधील तपोवनात येत्या शुक्रवारपासून युवा दिनानिमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या दरम्यान औरंगाबाद रोडवर त्यांचा रोड शो होणार आहे. तसेच त्यानंतर ते पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असून त्या ठिकाणी मोदी यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे, परंतु केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढल्यामुळे कांदा निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी नाशिकला येत असल्याने शेतकरी संघटना कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून आंदोलने, निदर्शने करण्याची शक्यता आहे. अशा संभाव्य आंदोलनाची धास्ती शहर जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी शहर हद्दीमध्ये पोलीस आयुक्त जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये कलम 149 अन्वये अनेकांना प्रतिबंधात्मक नोटिसा या बजावण्यात आलेल्या आहेत. पोलिसाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी काही आंदोलकांच्या हालचालीवर पोलिसाकडून करडी नजरही ठेवली जात आहे. मित्रांनो, पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी नाशिकला येत आहेत. केंद्राने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. कांद्यासह अन्य शेतमाल निर्यात बंदी न उठवल्यास पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला आहे. 2019च्या निवडणुकीत नाशिकच्या सभेत मोदी यांनी कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते. मात्र 9 वर्षात मोदी सरकारने निर्यात बंदी, शेतमाल साठवणुकीवर निर्बंध, आयात शुल्क असे निर्णय हे घेतलेले आहेत. या विरोधात काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.